हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर बघा 2-3 दिवसा अगोदर आपला व्हिडिओ आलेला मुंबई महालक्ष्मीच्या दर्शनाचा. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही थोडंसं अजून कुठंतरी बाहेर फिरायला गेलेलो. तर आम्ही आलेलो आहे बघा वरळीमध्ये नेहरू सायन्स सेंटर आहे, तिथे आम्ही आलेलो आहे. कारण की खूप दिवसापासून रोशनीची इच्छा होती की तिथं जायचं आहे बघायला, पण काही योगच होत नव्हता. कारण की इथं आलं ना तर आपल्याला कमीत कमी 2-3 तासाच्या वरतीच आपल्याला वेळ पाहिजे. आतमध्ये फिरण्यासारखं खूप सारं आहे. तर इथं गेटमधून आत आल्यानंतर पहिलं आपल्याला इथं पास काढायचा असतो आणि पास काढल्यानंतर मग आपल्याला आतमध्ये एंट्री देतात. तर बघा तुम्ही किती मुलं शाळेचे वगैरे अगोदरच आलेले आहेत. आम्ही जेव्हा इथं पोचलो तेव्हा 11 वाजले होते आणि आम्हाला असं वाटलं की आपण पहिलं इथलं सगळं आटपून म्हणजे बघणं वगैरे मग आपण जेवण वगैरे करू. तर शोसुद्धा असतात इथे. तर आतमध्ये फिरण्याचे तिकीट आहेत 60 रुपये आणि शोची तिकीट आहे 80 रुपये. तिकीट वगैरे काढून झाल्यानंतर मग आम्ही आतमध्ये गेलो. तर आतमध्ये बघू शकता तुम्ही किती ट्रॅव्हल्स वगैरे आलेले आहेत. आमच्या अगोदरच खूप सारे शाळेंची मुलं वगैरे इथं बघण्यासाठी आलेले आहेत. आणि इथं साईडला इथं व्ह्यू किती छान आहे. आणि 1ली ते 10वीची मुलं ना नेहमी इथं सांगत होते की जेव्हा सुट्ट्या असतात दिवाळीच्या किंवा आता क्रिसमसच्या आणि एप्रिल मेमधल्या तर खूप सारी पब्लिक येते बघायला. म्हणजे पॅरेंट्स पण येतात आपल्या मुलांना घेऊन आणि शाळेतर्फे पण मुलं खूप सारी येतात बघायला. तर इथं आल्यानंतर आम्ही तिकीट काढून येईपर्यंत 11:30 वाजले होते आणि 12चा आमचा शो होता. तर आम्ही बघणार होतो ओडिसीचा डोम थिएटर शो. तर तिथं आतमध्ये आम्हाला बघण्यासाठी जायचं होतं कारण की वेगवेगळे शोज लागतात तिथं. तर म्हटलं बघावं आपल्याला जो अवेलेबल असेल तर त्याचासुद्धा आनंद घेतला पाहिजे. आपल्याला माहिती पाहिजे की इथंसुद्धा असं असं आहे. तर मला सुरुवातीला असं वाटलं की अंतराळमधले सगळे ग्रह तारे वगैरे आपल्याला त्याची माहिती मिळेल. मला असं वाटलेलं कारण सुरुवातीलाच बघा इथं सगळे पोस्टर असेच लागलेले. कारण की हे शो असे बदलून बदलून लागतात. बऱ्याचदा वेगवेगळे शो असतात आणि हा आम्हाला नाही बघायला भेटला. आम्हाला दुसराच बघायला भेटला. तो पुढं तुम्हाला मी सांगतेच. तर इथून आल्यानंतर आम्हाला इथून असं आतमध्ये एंट्री होती आतमध्ये जायला. बघा किती अंधार आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर ही स्क्रीन अशी बसवली होती म्हणजे डोम शो म्हणतात ना तो असा होता. आणि बघितल्यानंतरच थोडंसं असं झालं की आपण कुठं बसावं म्हणजे कुठून आपल्याला छान दिसेल. ऑलरेडी शाळेची मुलं पण बघा आलेले आणि भरपूरशी यायची बाकी होती. कारण की शो बघा बरोबर 12 ते पावणे 1 पाऊण तासाचा असतो. तर तेवढ्या वेळात ती बरोबर चालू करतात आणि बंद करतात. तुम्ही त्या वेळात तुमची तिकीट काढलेली असेल तर तुम्ही त्या वेळात आलंच पाहिजे. अगदी बघताना ना खूप छान वाटलं आम्हाला बघताना. पण आम्हाला जो शो बघायला भेटला ना तो एका मगरमच्छचा होता की ते अंड्यातून बाहेर आल्यापासून ते कसं सर्वाईव्ह करतं. म्हणजे पाणी नसतानासुद्धा ते किती किलोमीटर अंतरापर्यंत ते म्हणजे जातं चालून पाण्याच्या शोधासाठी किंवा बघा जंगलाला आग लागते वगैरे तर ते कसे जिवंत राहतात ह्या सगळे माहिती वगैरे सांगत होते. आणि हा शो बघताना ना आम्हाला एवढं भारी वाटलं. 45 मिनटं आमची कशी गेली कळलंच नाही. अक्षरशः असं वाटलं होतं की आम्हीच हेलिकॉप्टरमध्ये बसून ना स्वतःच आम्ही बघतोय किंवा शूट करतोय असं फील होत होतं त्या थिएटरमध्ये बसल्यानंतर आम्हाला. आणि बघता बघता कसे म्हणजे 45 मिनिट गेले ना कळलंच नाही. त्यानंतर मुलं भरपूरशी येत होती आणि काही लोकांना एसीचा त्रास होत होता. तर ते लोक ना मध्येच शो सोडून जात होते कारण की एसी खूप म्हणजे खूप जास्त होती त्यामुळं थंडी वाजत होती. आणि बघताना आम्हाला असं झालेलं की हा शो संपूच नाही म्हणजे बघतच राहावं. अक्षरशः हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्याचं फील आम्हाला या शोमध्ये म्हणजे बघताना आम्हाला येत होतं. आणि ते बघून झाल्यानंतर मग आम्ही तिथून पुढे गेलो. तर इथून आम्ही आल्यानंतर थोडंसं असा बघा इथं स्पेस आहे आणि तिथून आपल्याला जे मेन सायन्स सेंटर आहे ना आपण तिथे जाणार आहे ते बघण्यासाठी. तर इथं बघा किती मोठे मोठे प्राण्यांचे स्टॅच्यू वगैरे आहेत. आणि इथं बघू शकता तुम्ही माझ्यासमोर हे दादा चालले आहेत. किती लहान मुलाला म्हणजे 2-3 वर्षाचा असेल तो मुलगा त्याला घेऊन आलेत बघायसाठी. मी तर तुम्हाला सांगते की तुम्ही ना तुमच्या मुलांना घेऊन नक्की एकदा इथे व्हिजिट द्या. कारण की मुलांना शिकण्यासारखं आणि बघण्यासारखं खूप सारं आहे. आपण इतर वेळा तर इकडे तिकडं घेऊन जातच असतो. इथं बघा किती सारी मुलं शाळेची म्हणजे बघून झालेले आहेत. आमच्या अगोदरही आलेले आहेत कारण की ह्याचं टायमिंग आहे 9:30 ते 5:30 असं टायमिंग आहे. त्यामुळं लोक सकाळीच जी शाळा आहेत त्या शाळा सकाळीच येऊन जातात मुलांना घेऊन बघण्यासाठी. कारण की सकाळी आलं तर सगळं व्यवस्थित बघता येतं.
फिरता येतं. इथे एक ताई होत्या ज्या क्लिनिंगसाठी असतात तर त्या ताई सांगत होत्या की जेव्हा सुट्टी असते तेव्हा 10 ते 12 हजार मुलं का नाही येऊन जातात, म्हणजे लोकं असतात. तर हे 3 माळ्याची बिल्डिंग आहे. तुम्हाला बघण्यासारखं खूप सारं आहे. वेळच फक्त पाहिजे आपल्याला, 2 ते 3 तास अगदी लागतात. त्याच्यापेक्षा जास्तच लागतील. तुम्हाला डिटेलमध्ये तुम्हाला जर बघायचं असेल तर त्याच्यापेक्षा जास्तच लागू शकतं. आणि त्याच्या जे तळमजला आहे खाली, तिथे कॅन्टीन आहे जेवणाची वगैरे. तुम्हाला जर काय मागवायचं असेल तर तुम्ही तिथं बसून मागून खाऊ शकता असं. तर बघा मुलं, किती लोंढा मुलांचा आला. आणि आम्ही आपलं इथून बघायला चालू केलं. प्रत्येक गोष्ट आम्ही एवढी डिटेलमध्ये नाही, पण बऱ्यापैकी आम्ही बघून गेलो, कारण की आम्ही सकाळी फक्त नाश्ताच करून आलेलो. म्हणजे आम्ही ठरवलं होतं की बघून झाल्याच्या नंतरच मग आपण जेवण करूया. कितना छुए गिरे, छोड़ इसका नाक देख। हुई तोबा तोबा तोबा, सारा मूड खराब कर दिया. तर थोडीशी बघा हसी मजाक वगैरे आम्ही करत करत असं बघायला पुढं सुरुवात केली. तर बघताना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बघायला खूप छान आहेत. माहितीसुद्धा खूप छान आहे. तिथं आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात. सायन्सविषयी सगळ्या गोष्टी, माहिती आपल्याला सगळी मिळते. फक्त आपण बघायला पाहिजे आणि ते व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे 1ली ते 10वीची सगळी मुलं जर इथं येतात आहे, बघतात आहे, पण काय करतात आहे मुलं माहिती आहे का, फक्त इकडून तिकडं पळतात आहे. वरच्या माळ्यावरून खाली येतात आहे, खालून वरती जातात आहेत आणि प्रत्येक गोष्टींची ना अशी बटणं वगैरे दाबतात आहेत. तर त्यामुळं का नाही काय काय मशनी वगैरे ज्या ज्या काही गोष्टी आहेत का नाही त्यासुद्धा खराब झालेल्या होत्या. म्हणजे बघणं कमी आणि नुसतं पळणं त्यांचं जास्त होतं. तर त्यांनी लक्षपूर्वक बघितलं तर त्यांनासुद्धा खूप सारी याच्यातून माहिती वगैरे मिळेल. मेंदू ब्रेन आहे, हे काय आमच्या मेंदूत नाही किडा मेंदूतला. तर काय काय ठिकाणी बघा आम्ही असे फोटो वगैरे काढले. तर बघा इथं रोशनीने मी पण असे फोटो काढले थोडेफार. तर इथे काय टाकले नाही, कारण भरपूर मोठा व्हिडिओ होईल म्हणून ज्या ज्या क्लिप म्हणजे घेण्यासारख्या आहेत त्याच फक्त मी घेतलेल्या आहेत. सगळ्या कशा सरसकट काय घेतलेले नाहीत, कारण की व्हिडिओ इतका मोठा होईल आणि 3 माळे फिरायचा आणि एवढा मोठा तो म्हणजे हॉल वगैरे आहेत का नाही बघण्यासारखे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं हे दिलेलं आहे आणि तिथं आपल्याला बघायला भेटेल. अशा भरपूरशा ठिकाणी ना मुलं अशी यायची एकदम घोळका करून आणि ती बघायलाच द्यायची नाही. त्यामुळं आम्ही एका साईडला, म्हणजे मुलं एका साईडला होती तर आम्ही त्यांच्या अपोजिट साईडला जाऊन बघत होतो, कारण मुलांचा खूप सारा दंगा होता. आणि ना मुलं म्हणजे बघायला देत नव्हती किंवा काय असं ऐकायला वगैरे देत नव्हती. त्यामुळं ना मुलं ज्या ठिकाणी होती ना आम्ही त्या ठिकाणी गेलोच नाही. आम्ही त्याच्या अपोजिट जे होतं ना हॉल, तिकडं आम्ही येऊन ते सगळं बघत होतो. मुंबईत जेवढ्या पण बघण्यासारख्या जागा आहेत का नाही त्यात ही एक जागा अशी आहे की मुलं जी शाळा शिकणारे आहेत त्यांच्यासाठी ही बघण्यासारख्या गोष्टी आहेत खूप साऱ्या आणि शिकण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर मी म्हणते तुम्ही एकदा तरी का नाही येऊन इथं भेट दिली पाहिजे आणि बघून तुमच्या मुलांना वगैरे शिकण्यासारखं खूप सारे आहे. तर तुम्ही इथं घेऊन आलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक पार्टचं ना व्यवस्थित सगळं विश्लेषण केलेलं आहे, तिथं सांगितलेलं आहे आणि आपल्याला बघूनसुद्धा आपल्याला कळतं की कसं असेल. आपल्या शाळेत आपल्याला जेव्हा आपल्याला सरांनी शिकवलं होतं तेव्हा कसं होतं, त्यांनी काय काय सांगितलेलं, तिथं गेल्यानंतर आपल्याला बरोबर आठवण येते की हे सांगितलेलं ह्याचं हे असेल. आम्ही थोडे हसी मजाक पण करत होतो, कारण की एवढा वेळ का नाही 3 तास, त्याच्यापेक्षा जास्तच वेळ गेला असेल आमचा. पण मी तुम्हाला सांगते 3 तास आमचा वेळ का नाही फक्त बघण्यातच गेलेला. माझे पाय अगदी दुखून आलेले, वर खाली शिड्या चढून का नाही भरपूर मला त्रास झालेला. तर बघा इथं विमानाबद्दलची सुद्धा माहिती इथं म्हणजे कळत होतं की इथं बघू शकता तुम्ही विमानाच्या सीट्स कशा असतात किंवा त्याचं इंजिन कसं असतं, ह्या सगळ्या माहिती, टायर वगैरे ह्या सगळ्या टोटली माहिती ना इथं आपल्याला मिळून जातात. आणि ते बघता बघता वेळ पण आपला लगेच निघून जातो. पाण्याची एखादी बॉटल आपल्यासोबत असली ना तर आपण अगदी आरामात का नाही फिरत फिरत ह्या सगळ्या गोष्टी आरामात बघू शकतो.
कोण आहे? पोला बेन पोला बेर नाही आहे रे, अस्वल. इथे लिहिलं ना. मॅगाथेरियम. त्याने बघ तोंड फिरवलं तुला. हा थूक केलं त्याने. तर इकडे पुढं आल्यानंतर बघा सगळ्या प्राण्यांचे असे स्टॅच्यू होते आणि ते असे हलतानाचं त्यांनी मुवेबल स्टॅच्यू असे ठेवले होते. तर असं वाटत होतं की ते प्रत्यक्षातच आहेत आणि आपल्याला बघून असे हालतात वगैरे, किती डरावणे वगैरे दिसत होते. आणि इथनं बघून आम्ही गेल्यानंतर पुढं थोडंसं बघितलं आणि मग आम्ही घरी गेलो, कारण की ते संपतच आलेलं सगळं बघणं आणि कंटाळा पण मला खूप आलेला. हे दोघं चांगले एनर्जी होती या दोघांना, पण माझीच विकेट जाण्याची वेळ झालेली. त्यामुळे मी सांगितलेलं सकाळी पण नाश्ता घाईघाईत केला होता आणि चाललो होतो, त्यामुळे भूक पण लागली होती. तर इथं आम्ही बघत बघत थोडंसं पुढं आलो. इथे बघा मानवी उत्पत्तीचा इतिहास वगैरे दिलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला आता मी इथे दाखवते बघा. ही एक स्क्रीन होती आणि त्या स्क्रीनवर आपण तिथे जवळ जाऊन असे फोटो काढले ना, तर असं वाटतं की आपण पाण्याच्या जवळ आहे आणि पेंग्विन वगैरे आपल्या जवळ आलेले आहेत. त्यानंतर हे सुद्धा बघा तुम्हाला दाखवते की असं वाटतं की वाजवतात आहे, पण ते फक्त हाताने ॲक्शन करतात आहे. तुम्हाला मी इकडे दाखवते. तर इथं बघा, हे बघा कसं वाजवायचं चाललेलं आहे. त्यानंतर बघा सगळं फिरून झाल्यानंतर पुन्हा आम्ही असं बाहेर आलो आणि आता आमचा घरी जाण्याचा म्हणजे परतीचा प्रवास सुरू झाला. खूप भारी वाटला आजचा दिवस, अगदी प्रसन्न गेला. सकाळीसुद्धा आम्ही छान असं महालक्ष्मीचं दर्शन झालं, गर्दी अजिबात नव्हती. आणि त्यानंतर हा शो जो बघायचा होता तर तोसुद्धा आम्हाला बघायला भेटला. त्यानंतर रोशनीची फरमाईश होती की आपण कोस्टल रोडनी घरी जाताना जाऊया. तर आम्ही कोस्टल रोडनी आम्ही आता घरी जाण्यासाठी निघालेलो आहे आणि इथून बघा चालू झाला आपला कोस्टल रोड. हा 4-4.5 किलोमीटरचं अंतर आहे आतून, म्हणजे समुद्रातून जो रस्ता बनलेला आहे तो हा कोस्टल रोड आहे. तर तिला बघायचा होता, तर मग इथून आम्ही बाहेर आलो आणि मग आमचा सुरुवात झाली घरी येण्याची, कारण घरी आम्हाला लवकर यायचं होतं. दुसऱ्या दिवशी आपले मार्गशीर्ष गुरुवारची सांगता होती, उद्यापन, आणि त्याची खूप सारी तयारी वगैरे करायची होती, काही गोष्टी आणायच्या होत्या. त्यासाठी आम्ही मग घरी आलो आणि असा आमचा छान आजचा दिवस पार पडला. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.